सिल्लोडमध्ये उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते झाले मुख्य ध्वजारोहण। तर तहसील कार्यालयात परिवीक्षाधीन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते यांनी केलं ध्वजारोहण। पंचायत समिती कार्यालयात सभापती अनिता बनकर यांनी केलं ध्वजारोहण। ही बातमी आहे ज्ञानपंख 24 ब्युरो रिपोर्ट कडून। सिल्लोडमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं। उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस निरीक्षक ठाकरे, गट शिक्षणाधिकारी राजू महाजन, तहसीलदार पापुलवाड, नायब तहसीलदार रुपाली सराफ तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत सलामी दिली। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान तहसील कार्यालयात परिवीक्षाधीन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। तर पंचायत समिती कार्यालयात सभापती अनिता बनकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला। यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपसभापती भगवान आहेर, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, सहाय्यक गट विकास अधिकारी आशिष मस्के, भाजपा नेते सुरेश बनकर, गट शिक्षणाधिकारी राजू महाजन, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, राजीव फुसे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते।